गोष्टींचा खजिना. गोष्टी ऐकण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. गोष्टी ऐकताना खूपच मजा येते आणि कधी-कधी तर गोष्ट ऐकताना आपण तहान, भूक आणि झोप सुद्धा विसरून जातो. गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही? आतापर्यंत आपण कितीतरी गोष्टी ऐकल्या आणि सांगितल्या असतील ना? त्या मोजता तरी येतील का? गोष्टी कितीतरी प्रकारच्या असतात. झाडाफुलांच्या, पशुपक्ष्यांच्या, राजा-राणीच्या, शूरवीरांच्या, जादूच्या, खूप पूर्वीच्या काळातल्या, आजी-आजोबांनी सांगितलेल्या, गमती-जमतीच्या, नाहीतर विचार करायला लावणाऱ्या. या गोष्टी येतात तरी कुठून याचा तुम्ही कधी विचार केला का? मग चला तर आज आपण गोष्टीचीच गोष्ट ऐकूया. एका गावात एक माणूस राहत होता. एक दिवशी त्याच्या मित्रानं त्याला एक गुपित सांगितलं. बरेच दिवस त्यानं हे गुपित कुणालाच सांगितलं नाही. मग त्याचे पोट रोज थोडे थोडे फुगू लागले. अखेर एक दिवस न राहून त्यानं ते गुपित आपल्या बायकोला सांगितलं. मग काय, त्याच्या बायकोचं पण पोट फुगू लागले. तिला पण हे गुपित लपवून ठेवायला जमेना. मग बागेत जाऊन तिनं एका खड्ड्याला हे गुपित सांगितलं आणि वर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला. काही दिवसांनी त्या खड्ड्यातून आलं एक झाड. त्या लाकडाची कुणीतरी एक बासरी केली. बासरीनं ते गुपित सगळ्या गावाला सांगितले. आता आफ्रिका देशातली आणखी एक गोष्ट ऐका. खूप वर्षापूर्वी एक होता उंदीर. तो सगळीकडे बागडत असे. राजाच्या महालात, झोपडीत, घरात असा सगळीकडे फिरायचा. घराच्या भिंतीतल्या एका भोकात लपून तो सगळ्या गोष्टी ऐकत असे. त्या सगळ्या गोष्टी तो झाडाखालच्या एका खड्ड्यात लपवून ठेवत असे. त्याला या गोष्टी फारच आवडत असत. उंदीर काय करतो ते एक कोल्हा लपून छपून बघत असे. एक दिवस कोल्ह्यानं तो खड्डा उकरायला सुरुवात केली. कोल्ह्यानं जसा खड्डा उकरायला सुरुवात केली तशा गोष्टी बाहेर येऊन सैरावैरा पळू लागल्या. त्या दिवसापासून आजपर्यंत या गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरतायत. त्या तुमच्या आमच्याकडे सुद्धा आल्या आहेत. त्या थोड्याशा बदलून आपण त्या आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो आणि मग त्या आणखी दूरवर पसरत जातात.